आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर जिल्हा भंडारा यांनी मला या विशेष अशा दिवशी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. याबद्दल मी महाविद्यालयाचा ऋणी आहे. आज आपण चर्चा करणार आहोत प्लास्टिक प्रदूषणापासून काय काय धोके निर्माण होतात आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो. प्लास्टिकचा उगम हा गेल्या शतकाच्या सुरुवातीला झाला. त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत गेली, वापर वाढत गेला, कचरा वाढत गेला. हा एक प्रवास आपण थोडक्यात बघूया. 1907 साली बेकेलाइट हे पूर्णपणे कृत्रिम असं प्लास्टिक वापरात आलं आणि त्यानंतर आपल्या समोर हा प्लास्टिकचा प्रवास दिसतोय. 1907 पूर्वी सुद्धा प्लास्टिक गुणधर्माच्या अनेक वस्तू वापरात होत्या. गेल्या शतकाच्या मध्यावर प्लास्टिकचा वापर प्रचंड वाढला आणि त्यापासून कचरा सुद्धा खूप सारा वाढला. कचऱ्याचे दुष्परिणाम दिसू लागले, कारण हा जो प्लास्टिक कचरा आहे हा नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. रिसायकलिंग हा एक पर्याय त्यासाठी शोधला गेला. सोसायटी ऑफ प्लास्टिक इंडस्ट्रीज ही आंतरराष्ट्रीय नियामक संस्था आहे. या संस्थेने 1 ते 7 क्रमांकानुसार प्लास्टिकचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे पीईटी, पॉलिएथिलीन टेरेफ्थॅलेट. अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू या पीईटीच्या बनलेल्या असतात. दुसऱ्या क्रमांकावर आहे एलडीपी, हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन. तिसऱ्या क्रमांकावर आहे पीव्हीसी, पॉलिव्हिनाइल क्लोराइड. चौथ्या क्रमांकावर आहे लो डेन्सिटी पॉलिएथिलीन, एलडीपी. पाचव्या क्रमांकावर आहे पीपी, पॉलिप्रॉपिलिन. सहाव्या क्रमांकावर आहे पॉलिस्टायरीन, ज्याला आपण थर्मोकोल या नावाने ओळखतो. सातव्या क्रमांकावर आहे अन्य, इतर. 1 ते 6 क्रमांकात न मोडणारे इतर सगळे प्लास्टिक 7 क्रमांकात मोडतात. प्लास्टिकचा वापर आपल्याला माहीतच आहे की प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. पिन टू पियानो असं म्हणता येईल. या प्लास्टिकने सगळ्यांची सगळ्या प्रकारची सोय केलेली आहे. वापर वाढण्याची कारण आपण बघूया. सगळ्यात पहिलं कारण जर आपण बघितलं तर कमी किंमत हे महत्वाचं आणि मोठं कारण आहे. त्यानंतर प्लास्टिक उत्पादकांना आपल्या वस्तू बनवण्यासाठी अन्य पदार्थाच्या तुलनेत प्लास्टिक सोपं पडतं. अनेक गुणधर्मामुळे प्लास्टिक बहुगुणी आहे असं आपल्या निदर्शनास येणारच आहे. पाणी किंवा इतर अनेक रसायनांचा प्लास्टिकच्या वस्तूंवर परिणाम होत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी ही प्लास्टिक हा सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे. या सगळ्या गुणांमुळे प्लास्टिक बहुगुणी आहे असं जरी आपल्याला वाटत असलं तरी त्याच्या वापरामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्यावर आपण आता एक नजर टाकूया. एकदा वापरून फेकून देण्याच्या अनेक वस्तू आपल्या समोर दिसतात. खाण्यापिण्याच्या वस्तूसाठी जे आपण एकदा वापरून फेकून देण्याचे प्लास्टिकचे ताट, वाटी, चमचा, काटा, पेला वापरतो, बहुधा जेवणावळीमध्ये, पंक्तीमध्ये हे वापरलं जातं. आपण जे एकदा वापरून फेकून देण्याचं म्हणजे शाई संपली की फेकून देतो पेन. सिगारेटच्या फिल्टरला पूर्वी कापूस वापरायचे, हल्ली त्यामध्ये प्लास्टिकचे धागे वापरले जातात. खूप साऱ्या वस्तू आहेत एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या. पॅकिंगचं सामान असेल, आजारी पडल्यावर आपण डॉक्टरकडे जातो आणि इलाज करण्याच्या दरम्यान खूप साऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरल्या जातात. बर्थडे, लग्न, पार्टी अशा अनेक गोष्टींमध्ये एकदा वापरून
देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तू वापरल्या जातात. महिला, मुले तसेच गरजूंसाठी स्वच्छतेची साधने म्हणजे सॅनिटरी नॅपकिन, डायपर्स असतील लहान मुलांचे किंवा ॲडल्ट डायपर्स असतील, अशा बऱ्याच वस्तूंमध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर असतं आणि यातून निर्माण होणारा कचरा हा पर्यावरणामध्ये खूप मोठं नुकसान आज करत आहे. मायक्रोबिड्स एक्सफोलियंट्स म्हणून सौंदर्य प्रसाधने किंवा टूथपेस्ट मध्ये मायक्रोबिड्स वापरली जातात. त्यानंतर मायक्रोप्लास्टिक आहेत, बारीक बारीक तुकडे असतात प्लास्टिकचे. मायक्रोफायबर्स म्हणजे कपडे आपण ज्यावेळी धुतो त्यावेळी त्यातून काही बारीक बारीक तंतू बाहेर पडतात आणि ते सांडपाण्यावाटे समुद्राला जाऊन मिळतात. हे सगळं प्लास्टिक प्रदूषण आहे. पुढे अपेक्ष उभे आ हॅलो हॅलो हा सर, तुमचा आवाज येतोय सर? स्क्रीन दिसते ना माझी? हो हो हो, दिसतंय दिसतंय. नाही, मध्ये कुणाचा आवाज आला म्हणून थांबलो मी. आज अपेक्षित गुणधर्म म्यूट मिळवण्यास केलेलं नव्हतं. अपेक्षित गुणधर्म मिळवण्यासाठी प्लास्टिकमध्ये अनेक प्रकारची रसायनं मिळवली जातात. ज्याप्रमाणे आपण भाजी बनवताना तेल, मीठ, मिरची, मसाला टाकतो त्याचप्रमाणे खूप सारी रसायनं आहेत. 30, 40, 50 इतकी रसायनं प्लास्टिकमध्ये मिसळली जातात. काही वस्तू आपल्याला नरम लागतात, काही कडक लागतात, काही पारदर्शक लागतात. अशा वेगवेगळ्या गुणधर्मांसाठी हे आपल्या समोर असलेले विविध प्रकारची रसायनं त्या प्लास्टिकमध्ये मिसळलेली असतात. उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे त्यामधील समावेशी रसायनं बाहेर पडतात. जर आपण एखाद्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये काही खाद्यपदार्थ गरम अर्थात खात असू तर त्यातील ही रसायनं बाहेर पडतात आणि आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपल्या शरीरात गेल्यानंतर या रसायनांपासून अतिशय गंभीर अशा व्याधी होऊ शकतात. त्यामध्ये कर्करोग सुद्धा आहे. प्लास्टिक कचरा वाढण्याची कारणं आहेत, त्याचे परिणाम आहेत. अतिशय गंभीर असे परिणाम आहेत प्लास्टिक प्रदूषणाचे. 2-3 वर्षापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड असा प्लास्टिकचा कचरा जमा झाला होता आणि आपल्याला एक जुनं गाणं आठवतच असेल. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ बीच बीच पर प्लास्टिक के कचरे का लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। दुर्दैवाने भारताची ओळख प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे अशी होत चाललेली आहे. आपल्या समोर माउंट एव्हरेस्टचं दृश्य आहे. जगातील सर्वोच्च अशी ही जागा ही सुद्धा प्लास्टिक कचऱ्यापासून सुटलेली नाहीये. जंगलामध्ये वाघ, सिंह नाही तर एकूण एक प्राण्यांच्या तोंडी आपल्याला प्लास्टिक आज दिसतंय. हे चित्र आहे दिल्लीच्या गाजीपूर कचरा डेपोचं आणि कचऱ्याचा ढिगाराच नाही, कचऱ्याचा पर्वत आपल्या समोर या ठिकाणी दिसतोय. हे अपघाताचं दृश्य आहे. हा ढिगारा कोसळून काही व्यक्ती त्यावेळी मृत्युमुखी पडल्या होत्या. आपल्या वापरातला जो काही प्लास्टिक कचरा आहे तो आपल्या दारातून वारा आणि पाणी या माध्यमातून वाहत वाहत समुद्रात जाऊन मिळतो. आज समुद्रामध्ये महाप्रचंड आकाराची प्लास्टिकची बेट तरंगताना दिसत आहेत. 5 जिअर्स या नावाने त्यांना ओळखलं जातं. प्रचंड अशा या प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्री जीवन हे आज धोक्याच्या पातळीवर आहे. काही समुद्री जीव हे नष्ट झालेले आहेत आणि काही जीव हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जमिनीवरचे प्राणी असो, पाण्यातले प्राणी असो किंवा हवेतले प्राणी, सगळे आज प्लास्टिक प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. सध्या कोरोना काळामध्ये आपण जो मास्क वापरतो तो निष्काळजीपणे टाकून दिल्यामुळे प्राणी जीवन धोक्यात आलेलं आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे प्राण्यांवर कशा प्रकारे परिणाम होतो हे आपल्या समोर आहे. त्यांच्या अवयवाभोवती प्लास्टिक गुंडाळून त्यांना इजा होते. पोटात प्लास्टिक गेल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवतो. त्यांची राहण्याची जागा प्लास्टिक कचऱ्याने व्यापून टाकल्यामुळे त्यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. शासकीय पातळीवर प्रबोधनाचे बरेच प्रयत्न केले जातात. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्या आरोग्यावर अतिशय गंभीर असा परिणाम होत असतो. शासकीय पातळीवर प्रसारित केलेल्या या पोस्टर मधूनही आपल्याला आरोग्यावर होणारा परिणाम दिसतोय. अनेक परिणाम जे आपल्या आरोग्यावर होत आहेत त्यापैकी मानवी पुनरुत्पादनावर होणारा जो परिणाम आहे तो अधिक गंभीर आहे असं मला तरी वाटतं. आपल्या पूर्वजांपेक्षा आपल्या जो स्पर्म काउंट आहे तो कदाचित निम्म्यावर आलेला आहे असं या संशोधकांचं म्हणणं आहे. दुष्परिणामाचा विचार करता करता आपल्याला उपाययोजनेचा सुद्धा विचार करायचा आहे. आता अतिशय गंभीर अशा या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं त्याचा आपण विचार करूया आणि त्यासाठी आपण दिमाग की बत्ती जलाओ की बत्ती जलाने के बाद आपल्या समोर काही पर्याय दिसतोय. आपली जी समस्या आहे प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम त्यावर आपल्याला एक पर्याय सापडलेला आहे तो म्हणजे रिफ्यूज. आपण काय रिफ्यूज करणार आहोत? आपण सिंगल यूज प्लास्टिक रिफ्यूज करणार आहोत. एकदा वापरून फेकून देण्याच्या ज्या वस्तू आहेत विशेष करून प्लास्टिकच्या त्या आपण वापरायचं थांबवणार आहोत आणि हा उपाय केल्याच्या नंतर आपली समस्या सुटायला मदत होणार आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपला नक्कीच बचाव होऊ शकतो. कचऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आहे आणि ते प्लास्टिक बहुधा एकदा वापरून फेकून देण्याचं प्लास्टिक असतं. पहिला उपाय आपण बघितला रिफ्यूज. एकदा वापरून फेकून देण्याचं प्लास्टिक आपण वापरणार नाही. त्यानंतरचा पर्याय आहे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करणे. प्लास्टिकचा वापर कमी करायचा, कचरा कमी होईल आणि दुष्परिणाम साहजिकच कमी होतील. पुढचा पर्याय आहे रियूज. जी प्लास्टिक वस्तू आपल्याकडे आहे तिचा जास्तीत जास्त आपण वापर करायचा आहे. पुढचा पर्याय आहे रिसायकल. एखादी प्लास्टिक वस्तू निकामी झाली, टाकून देण्याची वेळ आली तर ती टाकून न देता त्यापासून अन्य कामाच्या वस्तू बनवायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला रिसायकल करायचं आहे. पुढचा पर्याय आहे वेस्ट टू एनर्जी. हा ऍडवायजेबल नाहीये. त्याच्या पुढचा पर्याय आहे इन्सिनरेट किंवा लँडफिल. हा सुद्धा ऍडवायजेबल नाहीये. शेवटचा पर्याय जो आहे ओपन डंप म्हणजे इतरत्र सगळीकडे जे कचरा टाकला जातो तो तर मुळीच ऍडवायजेबल नाहीये. कचऱ्याचं वर्गीकरण हा सुद्धा आपल्या समोर एक महत्वाचा उपाय आहे. ओला कचरा वेगळा करणं, सुका कचरा वेगळा करणं.
विघटनशील कचरा वेगळा केला की त्याचं कंपोस्टिंग करू शकतो. सुका कचरा वेगळा केला की त्यामधून खूप साऱ्या वस्तू या रिसायकल होऊ शकतात. आणि तिसरा जो पर्याय आहे तो घरगुती घातक कचरा. दोन पहिले प्रकारचे कचरा वेगळा केला की तिसरा जो प्रकार आहे तो अतिशय कमी शिल्लक राहील आणि त्याचं स्थानिक स्वराज्य संस्था योग्य पातळीवरती नियोजन करू शकतील. या ठिकाणी माझे मित्र आहेत कोल्हापूरचे, ते प्लास्टिक कचरा गोळा करतात आणि त्यापासून अशा सुंदर कामाच्या वस्तू बनवतात. बल्लारशाह आपल्या जवळच आहे आणि त्या ठिकाणी प्लास्टिक कचऱ्यातून हे बेंच बनवलेले आहेत आणि ट्री गार्ड बनवलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामधून सोनं मिळवणं हल्ली त्या मानाने सोपं आहे. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये जी पदकं वाटली गेली त्यामध्ये सगळा पदकांसाठी मौलिक धातू जो आहे तो इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामधून मिळवलेला होता. त्यांनी 32 किलो सोनं, 3500 किलो चांदी आणि 2200 किलो ब्रांझ इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून मिळवले होते. आपण जर एक कापडाची पिशवी वापरली तर हजारो प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात जाण्यापासून वाचणार आहेत. सोप्या सोप्या उपायांनी आपण प्लास्टिक कचरा कमी करू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो. आपण आपला सुका प्लास्टिक कचरा बाटल्यांमध्ये भरायचा आहे आणि या बाटल्यांपासून हा जो स्टूल दिसतोय आपल्याला या चित्रामध्ये अशा प्रकारचा स्टूल आपण बनवू शकतो. हा स्टूल वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला वापरता येईल. नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे, त्या शाळेने प्लास्टिक कचऱ्यापासून एक भिंत बनवलेली आहे. प्लास्टिक कचरा मुक्त गाव करण्याचा विडा त्यांनी उचलला. प्लास्टिक कचरा बाटल्यांमध्ये भरला, विटांच्या ऐवजी तो प्लास्टिक कचरा बाटल्यांमध्ये भरून भिंत बांधलेली आहे. आपण अनेक प्रकारांनी प्लास्टिक कचरा कमी करू शकता. त्यासाठी आपल्याला बरेचसे उपाययोजना करायच्या आहेत, कृती कार्यक्रम करायचे आहेत. आज या ठिकाणी प्लास्टिक प्रदूषण आणि त्यापासून आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला असलेला धोका याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला काही शंका किंवा प्रश्न विचारायचा असेल तर आपण नक्कीच विचारू शकता. सर हॅलो हा प्रश्न विचारा तुम्ही. सर ते रोज दुधाचं पॅकेट वगैरे जे वापरतो त्याला कसं रिसायकल करता येईल आपल्याला? मी तुम्हाला जो प्लास्टिक टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये प्लास्टिक कचरा भरायचं सांगितलेलं आहे, तर त्या बाटलीमध्ये तुम्हाला सुका, पातळ, ओलावा नसलेला किंवा खाद्य अंश नसलेला प्लास्टिक कचरा त्यात भरता येईल आणि त्यापासून कामाच्या वस्तू तुम्हाला बनवता येतील. बाकी इतर जे पर्याय मी तुम्हाला दाखवले, तुमच्या शेजारी चंद्रपूर किंवा बल्लारशाह या ठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. त्यामधून भंगारवाले त्यांच्या कामाचा प्लास्टिक कचरा घेऊन जातात आणि उरलेला जो गाळ कचरा आहे त्यापासून ते लोक बेंच बनवतात किंवा ट्री गार्ड बनवतात. इतरही खूप सारे पर्याय आहेत. प्लास्टिक पायरोलिसिस हा एक पर्याय आहे, ज्यापासून प्लास्टिक जो मार्ग आहे पायरोलिसिस, यामध्ये काय केलं जातं, प्लास्टिक कचरा गोळा केला जातो आणि उच्च तापमानावर तो वितळवला जातो. त्यापासून इंधन बनवलं जातं, रिफ्यूज डिराइव्हड फ्युएल म्हणतात त्याला, आणि ते वेगवेगळ्या
ऑइल असू शकतं किंवा डिझेल सुद्धा असू शकतं. अर्थात ते पुढे काय प्रोसेस करणार त्याच्यावर आहे. पण फ्युएल त्यापासून मिळतं एवढं नक्की.